हॅलो, हॅलो स्टुडंट. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? एकदा रिप्लाय करा. ओके. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण नवीन चॅप्टरला स्टार्ट करतोय आणि हा चॅप्टर तसा नीट पॉइंट ऑफ ने इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर एम-एस-टी सी-ई-टी मध्ये सुद्धा याचे बऱ्यापैकी क्वेश्चन आहेत आणि त्यामुळे आपण हा चॅप्टर डिस्कस करणार आहे. त्याच्यामुळे चला लवकरात लवकर लिंक शेअर करा आपल्या मित्रांनो आणि त्यांना जॉइन करायला सांगा. चला. येस. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज कुठलाही वेळ न घालवता लगेच सुरुवात करणार आहोत आपण आपल्या सेशनला, ज्यामध्ये डिस्कस करणार आहे आपण आजचा टॉपिक. येस. सो चला. नमस्कार, 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या प्रारंभ 2.0 या सिरीज मध्ये आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. या फ्री स्टडी सेशन मध्ये, या फ्री सिरीज मध्ये YouTube वरती बायोकिरण चॅनल वरती सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, क्लास 12 मध्ये बायोलॉजी आपण शिकतो आहे आणि जवळपास पाठीमागचे 4 चॅप्टर आपण कंप्लीट केलेले आहेत. स्टेट बोर्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, त्याचबरोबर एम-एस-टी सी-ई-टी, एम-एच नर्सिंग सी-ई-टी आणि नीट पॉईंट ऑफ व्ह्यूने. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज सुरुवात करूया वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर, दॅट इज द चॅप्टर नंबर 5, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टर मध्ये आपल्याला तर कन्सेप्ट सगळ्या शिकायच्याच आहेत. तर त्याचबरोबर आपल्याला लहानपणापासून पडलेला एक प्रश्न आहे की कोंबडी अगोदर की अंडा अगोदर, आणि त्याच प्रश्नाचं उत्तर या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपले या सेशनला लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचे, तुम्हाला या चॅप्टरच्या नोट्स मी ऍप मध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत. ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, किंवा जर तुम्हाला लिंक मिळत नसेल किंवा ऍप मिळत असेल तर खाली दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा. सगळ्या लिंक तुम्हाला मिळून जातील. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या चॅप्टरला, ज्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. पार्ट फर्स्ट मध्ये सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत. स्टार्ट करूया पहिल्या पार्ट. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डिस्कस करायचंय ओरिजिन ऑफ लाईफ, दॅट मीन्स द प्रोटोबायोजेनेसिस. आता प्रोटोबायोजेनेसिस म्हणजे नक्की तरी काय, किंवा ओरिजिन ऑफ लाईफ म्हणजे नक्की तरी काय? तर प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, की पृथ्वीवरती लाईफ कशी तयार झाली, जीवसृष्टी कशी तयार झाली. सगळ्यात महत्वाचं, जीव म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम नक्की कुणाला म्हणायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, 11वीला पहिल्या चॅप्टर मध्ये आपण लिव्हिंग वर्ड हा चॅप्टर बघितला आणि त्याच्यामध्ये काही बेसिक प्रिन्सिपल सुद्धा बघितले की नक्की लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणायचं कुणाला. तर यामध्ये पहिल्यांदा काही बेसिक प्रिन्सिपल्स आपल्याला दिलेले होते की ज्यांना आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा होता की बर्थ, ज्यांच्यामध्ये बर्थ होते तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यांच्यामध्ये ग्रोथ होते, डेव्हलपमेंट होते, त्याचबरोबर रिस्पॉन्सिव्हनेस असेल, रिप्रोडक्शन होत असेल, त्याचबरोबर मेटाबॉलिझम होत असेल, त्याचबरोबर एजिंग होत असेल आणि डेथ होत असेल. तर यापैकी कुठलेही दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रिन्सिपल ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असेल, तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, तर म्हणतो आपण, म्हणजे त्या ऑर्गॅनिझमला आपण म्हणतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम. विद्यार्थी मित्रांनो, याच कन्सेप्टला पुढे घेऊन आपण ओरिजिन ऑफ लाईफ ही कन्सेप्ट डिस्कस करणार आहे. आता ओरिजिन ऑफ लाईफ डिस्कस करत असताना की नक्की लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्या अर्थ वरती कसा तयार झाला. ओके, आपल्या अर्थ वरती. ओके, आपल्या अर्थ वरती लिव्हिंग ऑर्गॅनिझम नक्की कसा तयार झाला किंवा कुठून आला? आणि हाच प्रश्न घेऊन आपण जाणार आहे पुढच्या स्लाइड वरती. इथे आपल्याला बघायचंय की नक्की कसा लिव्हिंग ऑर्गॅनिझम झाला, आणि याच्यासाठी खूप साऱ्या थिअरीज दिली. खूप साऱ्या वेगवेगळ्या सायंटिस्टने याच्या थिअरीज दिलेल्या आहेत. मग काय दिलं नक्की, तर बघा, सगळ्यात पहिली थिअरी आली होती थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. यालाच रिलिजियस थिअरी, रिलिजियस थिअरी किंवा थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन लाच म्हटलं जातं
थिअरी ऑफ गॉड. याच थेरीला म्हटलं जातं रिलिजियस थेरी किंवा थेरी ऑफ गॉड. कुठल्या तरी फादरनी, पोप नावाच्या फादरनी ही थेरी दिलेली होती आणि जवळपास सगळ्याच धर्मग्रंथामध्ये ही थेरी सांगितलेली आहे. काय सांगितलं या थेरीमध्ये? पहिली गोष्ट ती ही सगळ्यात ओल्डेस्ट थेरी आहे. ओके, ओल्डेस्ट थेरी, ओल्डेस्ट थेरी आहे. जेव्हा लोकांना सायन्स बद्दल काहीही माहिती नव्हतं त्यावेळेस दिलेली ही थेरी आहे. आता या थेरी मध्ये काय सांगितलं, तर या थेरी मध्ये सांगितलं की लाईफचं ओरिजिन हे एकाच दिवसामध्ये झालेलं आहे. आणि सगळे हे सांगत असतात काही काही थेरी, काही मध्ये असं सांगितलं की 6 दिवसामध्ये पूर्ण पृथ्वी जी बनली होती आणि त्यातल्या 6व्या दिवशी माणसाची निर्मिती झाली. अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण सगळ्यात महत्वाचं इथे सांगितलंय की ही जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे तयार केले होते, क्रिएटेड बाय क्रिएटेड बाय दी सुपर नॅचरल पॉवर. सुपर नॅचरल पॉवर कशाने तयार केलंय, तर सुपर नॅचरल पॉवरनी तयार केलंय. म्हणजेच कोणी तयार केलंय, गॉडने तयार केलंय. म्हणजेच कोणी तयार केलं, गॉडने तयार केलं. आणि म्हणून या थिअरीला म्हटलं जातं थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. या थिअरी कुठलाही सायंटिफिक प्रूफ नाहीये, नो सायंटिफिक प्रूफ. या थिअरीला कुठलाही सायंटिफिक प्रूफ अजूनपर्यंत नाहीये. आणि त्यामुळे या थिअरीला खूप सारे सायंटिस्ट ऍक्सेप्टच करत नाही. मात्र ही थिअरी आहे, सगळ्यात ओल्डेस्ट थिअरी आहे. ओके, याच्यानंतर पुढची आणखीन एक थिअरी आली, ही तर आणखी इंटरेस्ट. म्हणजे ही थिअरी अशी आहे ज्याने दिली तर तो मी म्हणेल की खूप ग्रेट पर्सन होता. कारण ही थिअरी आपण ऍक्सेप्टही करू शकत नाही आणि ही थिअरी आपण 100% रिजेक्टही करू शकत नाही. अशी ही थिअरी जिचं नाव आहे कॉस्मोझोइक थिअरी किंवा थिअरी ऑफ पॅन्सपर्मिया. आता कॉस्मोझोइक, कॉस्मो, कॉस्मो म्हणजे झोइक म्हणजे अॅनिमल किंवा आपण म्हणूया लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कॉस्मोचा मिनिंग होतो अनादर प्लॅनेट, म्हणजे लाईफ फ्रॉम अनादर प्लॅनेट असा एक मिनिंग होतो. लाईफ फ्रॉम अनादर प्लॅनेट म्हणजे दुसऱ्या ग्रहावरून लाईफ अर्थ वरती आली. त्यालाच आपण पॅन्सपर्मिया सुद्धा म्हणतो. मग यांनी काय सांगितलं की पृथ्वीवरती कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं ओरिजिन झालेलं नाहीये. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम पृथ्वीवरती तयार झाले किंवा आले ते दुसऱ्या प्लॅनेट वरून स्पोर किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या फॉर्म मध्ये दुसऱ्या प्लॅनेट वरून, फ्रॉम अनदर प्लॅनेट, दुसऱ्या ग्रहावरून पृथ्वीवरती आल्या. कशाच्या फॉर्म मध्ये, स्पोरच्या फॉर्म मध्ये किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या फॉर्म मध्ये दुसऱ्या दुसऱ्या ग्रहावरून, दुसऱ्या प्लॅनेट वरून अर्थ वरती आलेल्या. आता जर आपल्याला ही थिअरी जर रिजेक्ट करायची असेल तर आपल्याला हे सांगावं लागेल की दुसऱ्या कुठल्याही ग्रहावरती लाईफ नाहीये आणि हे आपण अजून प्रूव्ह करू शकलेलो नाहीये. आणि जर ही थिअरी ऍक्सेप्ट करायची असेल तर आपल्याला हे सांगावं लागेल की दुसऱ्या कुठल्या तरी प्लॅनेट वरती लाईफ आहे आणि हेही आपण प्रूव्ह करू शकलेलो नाहीये. आणि त्याच्यामुळे ही थिअरी नॉर बी रिजेक्टेड नॉर बी ऍक्सेप्टेड. ही थिअरी ऍक्सेप्ट पण केली गेली नाही आणि ही थिअरी रिजेक्ट पण केली गेली नाही. पण नासाने मात्र एक रिपोर्ट केलेला आहे की त्यांना अंटार्क्टिकावरती एक पीस मिळाला, त्याला म्हटलं तर पीस ऑफ मार्टिन रॉक. आणि या मार्टिन रॉकच्या पीस मध्ये त्यांना काही मायक्रो ऑर्गॅनिझम सापडलेले आहेत, जे की मार्टिन रॉक जे आहे तर ते दुसऱ्या प्लॅनेटचा पार्ट असावा असं खूप साऱ्या नासाच्या सायंटिस्टला वाटतं. आणि या थिअरीच्या रिलेटेड थोडेफार काही
सपोर्ट करणारे सायंटिस्ट आहेत. मात्र ही 100% थेरी एक्सेप्टेड पण नाहीये आणि ही 100% थेरी रिजेक्टेड पण नाहीये. तर ही आहे कॉस्मोझोइक थेरी किंवा त्याला म्हटलं तर थेरी ऑफ ट्रान्सफरमेंट. त्यानंतर पुढची जी थेरी आहे तर ही आणखी इंटरेस्टिंग थेरी आहे. या थेरीला म्हटलं जातं थिअरी ऑफ स्पॉन्टॅनियस जनरेशन. स्पॉन्टॅनियस जनरेशन म्हणजेच अबायोजेनेसिस. या थेरीचं म्हणणं काय होतं की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा नॉन लिव्हिंग फॅक्टर पासून तयार झालेला. नॉन लिव्हिंग फॅक्टर पासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग फॉर्म्स म्हणूया, फॉर्म्स जे आहे तर ते तयार झालेले आहे. यांनी काय सांगितलं की जर तुम्ही एखाद्या ठिकाणी ग्रेन्स ठेवले तर त्याच्यात काही इन्सेक्ट तयार होतात. जर तुम्ही मीठ ठेवलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही वर्म्स बघायला मिळतात. जर तुम्ही एखादा क्लोथ ठेवला तर तिथे तुम्हाला रॅट बघायला मिळतात. म्हणजे तयार होतात असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र आपल्याला माहिती आहे कुठल्याही नॉन लिव्हिंग फॅक्टर पासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार नाही होऊ शकत. मग या थेरीला दोन सायंटिस्टनी प्रूव्ह केलं की ही थेरी फेल. ही थेरी आपण ऍक्सेप्ट करू शकत नाही, रिजेक्ट करू शकतो. आणि सगळ्यात पहिल्यांदा त्या थेरीला डिस्प्रूव्ह केलं रेडीज नावाच्या सायंटिस्ट. या रेडीजने काय केलं, रेडीने काय केलं तर दोन जार घेतले. एका जार म्हणजे दोन्ही जार मध्ये काय ठेवलं तर मीठ ठेवलं. म्हणजे मीठ म्हणजे मांसाचा तुकडा ठेवला. माशाचा नाही, मांस त्याचा तुकडा ठेवला. मटन म्हणा, चिकन त्याचा काहीतरी तुकडा ठेवला. त्याच्यानंतर त्याने काय केलं, त्याला वरती अशा एकाला लीड केलं कंप्लीट आणि एकाला ओपन ठेवलं. काय झालं तर एका जार मध्ये इथे फ्लाईज आल्या आणि एकामध्ये इथे मॅगोट्स तयार झाले, म्हणजे आळ्या तयार झाल्या. आणि नंतर जेव्हा त्यांनी ओपन केलं तर त्यानंतर त्या आळ्या आणि ज्या फ्लाईज आहेत त्या आतमध्ये गेल्या. त्यांना हे सांगायचं होतं की ज्या आतमध्ये मांसाचा तुकडा ठेवलेला आहे तर त्याच्यापासून मॅगोट तयार झालेले नाहीये, त्याच्यापासून फ्लाईज तयार झालेले नाहीयेत, तर त्या बाहेरच होत्या. बाहेर तयार झाल्या नंतर आतमध्ये गेल्या. पण रेडिसच्या एक्सपेरिमेंटला कोणी काही सिरियसली घेतलं नाही आणि रेडिसचा एक्सपेरिमेंट फेल ठरला. ऍक्च्युअली त्याचा एक्सपेरिमेंट बरोबर होता पण लोकांना तो मान्य नव्हता. मग त्याच्यानंतर दुसरे सायंटिस्ट आले नोन ऍज अ लुईस पाश्चर. मग लुईस पाश्चरनी काय केलं, एकच जार घेतला आणि त्या जार मध्ये ब्रॉथ ठेवलं. आता ब्रॉथ म्हणजे काय, तर ब्रॉथ म्हणजे लिक्विड मीडिया. मीडिया म्हणजे न्यूट्रिशनल वॉटर, ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन असतं. सो वॉटर लिक्विड फॉर्म मध्ये त्याला म्हटलं तर ब्रॉथ. आणि या ब्रॉथला बॉईल केलं. बॉईल केल्यामुळे काय झालं तर त्याच्यामध्ये जेवढे काही मायक्रो ऑर्गॅनिझम होते तर त्या सगळ्यांची झाली. त्याच्यानंतर त्याला काय केलं, एक कर्व नेक असलेला एक ट्यूब लावली. ओके. आणि त्याच्यानंतर सांगितलं की आता तो ब्रॉथ जो आहे तर त्याच्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझम नाहीये, तो असा ग्रो ठेवला. आता त्याच्यामध्ये कुठलेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होणार नाही आणि नाही झाले. लोकांना त्याने दाखवलं की बघा त्याच्यामध्ये कुठलेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार नाही झाले. मग त्यांनी काय केलं, आता तो म्हटलं की आता तुम्हाला बघायचं का लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतील. मग लोक म्हणे दाखवा, तर त्यांनी काय केलं, त्याचा जो कर्व होता तर तो तोडून, जी कर्व ट्यूब होती तर ती तोडून. आता काय झालं, इझिली ओपन झालं. आता ओपन झाल्यामुळे काही दिवसांनी त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ झाली त्या ब्रॉथ मध्ये. मग याच्यावरून त्यांनी सांगितलं की जे स्पोर आहेत तर ते हवेमध्ये आहेत, इयरबॉर्न स्पोर किंवा पॅथोजन, आणि त्या इझिली त्या ब्रॉथ मध्ये कल्चर झालं. याचा अर्थ नॉन लिव्हिंग फॅक्टर पासून लिव्हिंग फॉर्म्स तयार होत नाहीये, तर लिव्हिंग फॉर्म पासूनच लिव्हिंग फॉर्म तयार होऊ शकतात. नॉन लिव्हिंग फॅक्टर वरती ते डिपेंड असतात, त्यांच्यापासून ते तयार नाही होत. असं जेव्हा लुईस पाश्चरनी जेव्हा पटवून दिलं तेव्हा लोकांना ते पटलं, तेव्हा त्या सायंटिस्टला पटलं आणि त्यानंतर थेरी ऑफ स्पॉन्टॅजिनियस जनरेशन जी आहे तर ती डिस्प्रोज झाली. त्यानंतर मात्र अजून एक थेरी आली. त्या थेरीचं नाव होतं थेरी ऑफ बायोजेनेसिस. आता थेरी ऑफ बायोजेनेसिस मध्ये काय सांगितलं की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम
हा तयार झालेला आहे. हा तयार झालेला आहे अगोदरच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून. यांनी काय सांगितलं, की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा त्याच्या अगोदरच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून तयार झालेला. मग यांना विचारलं, की बाबा तो अगोदरचा लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसा तयार झाला? हे म्हटले त्याच्या अगोदरच्या पासून. अरे म्हणे मग त्याच्या अगोदरचा कसा तयार झाला? तो म्हणे त्याच्या अगोदरच्या पासून. म्हणजे त्याच्या अगोदरचा कसा तयार झाला? तो म्हणे त्याच्या अगोदर पासून. अरे बाबा पहिला कसा झाला? ते म्हणे आम्हाला नाही माहिती. म्हणजे यांनी काय सांगितलं, कंटिन्यूटी ऑफ लाईफ सांगितलं, की एका लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून पुढचा लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार कसा होतो हे सांगितलं. म्हणजे आपली सेल थिअरी जी सांगते ना आपल्याला, की एव्हरी सेल फॉर्म दी प्री एक्झिस्टिंग सेल, जे रुडॉल्फ व्हर्च्यूने शेवटचं सेंटेन्स दिलेलं होतं सेल थिअरीमध्ये, तेच यांनी दिलं बायोजेनेसिस मध्ये, की एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा त्याच्या अगोदरच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून बनलेला आहे. पण जेव्हा यांना विचारलं, की फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसा बनला होता, तर यांना मात्र ते सांगता आलं नाही. कुड नॉट एक्सप्लेन ओरिजिन ऑफ फर्स्ट लाईफ ऑन दी अर्थ. यांना पहिला लिव्हिंग ऑर्गॅनिझम, पहिली लाईफ अर्थ वरती कशी बनली, ही मात्र सांगता आलेलं नाही. यांना फक्त काय सांगता आलं, कंटिन्यूटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम पुढच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जन्म देतो आणि एका लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून पुढचा लिव्हिंग ऑर्गॅनिझम बनतो, हेच यांना सांगता आलं. यांना मात्र फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसा बनतो हे सांगता आलं नाही. त्या थिअरीला म्हटलं जातं थिअरी ऑफ बायोजेनेसिस. बायो मीन्स लिव्हिंग, जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. सो फॉर्मेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम थिअरीला जरी नाव असेल, तर मात्र यांनी पहिला लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसा बनला हे सांगितलं नाही. तर यांनी फक्त काय सांगितलं, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम अगोदरच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून बनलेलं आहे. म्हणजे यांनी सांगितलं कंटिन्युटी ऑफ लाईफ. यांनी ओरिजिन ऑफ लाईफ नाही सांगितलं. यांनी काय सांगितलं, कंटिन्युटी ऑफ लाईफ. क्लिअर इथपर्यंत? चला पुढे बघूया. त्याच्यानंतर मात्र पुढे खूप महत्वाची एक थिअरी आली. तसं जर बघितलं तर ही जी थिअरी दिलेली होती केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ, तर यालाच म्हटलं तर किमो जेनेसिस, सेल्फ असेंबली थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. आणि ही जी थिअरी दिलेली होती तर ही खूप साऱ्या सायंटिस्टने, खूप साऱ्या म्हणण्यापेक्षा दोन सायंटिस्टने दिली होती. एकाचं नाव होतं अलेक्झांडर आय ओपेरिन. एकाचं नाव होतं ओपेरिन आणि दुसऱ्याचं नाव होतं हाल्डने. ओपेरिन हार्डने. एक होता रशियाचा, दुसरा होता ब्रिटिशचा, JBS हार्डन. त्यांनी थेरी दिली. तर फक्त थेरी दिली हा. फक्त थेरी दिली. त्यांनी कुठलाही एक्सपेरिमेंटल प्रूफ दिलेला नाहीये. फक्त काय दिलं, थेरी. आणि यांनी थेअरीमध्ये सांगितलं, की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम बनण्यासाठी खूप साऱ्या केमिकल रिएक्शन झाल्यात. काय सांगितलं? मल्टिपल केमिकल रिएक्शन. खूप साऱ्या केमिकल रिएक्शन झाल्या. आणि केमिकल रिएक्शन झाल्यामुळे पहिली प्रिमिटिव्ह अशी लाईफ तयार झाली. आणि त्या प्रिमिटिव्ह लाईफ पासून म्युटेशननी किंवा खूप साऱ्या चेंजेस झाल्यानंतर नवी म्हणजे आता असलेली एक्झिस्टिंग लाईफ फॉर्म तयार झाली. हे कोणी सांगितलं, तर हे सांगितलं ओपेरन हार्डने. मग ओपेरन हार्डने जी कन्सेप्ट सांगितली, तर त्याच्यामध्ये काही पॉइंट होते. पॉइंट आपण जर बघायचे म्हटलं, तर सगळ्यात पहिला पॉइंट होता ओरिजिन ऑफ अर्थ अँड प्रिमिटिव्ह ऍटमॉस्फिअर. की नेमकं पहिल्यांदा पृथ्वी कशी तयार झाली, आपली अर्थ कशी तयार झाली. आणि ही थिअरी सांगण्यासाठी त्यांनी एक्सप्लेन केली एका सायंटिस्टची थिअरी, ज्याचं नाव होतं जी लॅमेर्टी. आणि या थिअरीचं नाव होतं बिग बँग थिअरी. या थिअरीचं नाव काय होतं? थिअरीचं नाव होतं बिग बँग थिअरी. बिग बँग थिअरी. आणि या बिग बँग थिअरीमध्ये कोणी दिली होती, तर ग्रेगॉर
सॉरी, जॉर्ज लॅमर्टी. मी मुद्दामून नाव लिहितोय. जॉर्ज लॅमर्टी यांनी ही थिअरी दिलेली होती. त्यांनी काय सांगितलं की अर्थचं ओरिजिन जे आहे तर ते नियर अबाउट 4.6 बिलियन इयर अगो झालेला आहे. 20 बिलियन इयर अगो काय झालं होतं तर एक खूप मोठं एक एक्सप्लोजन झालेलं होतं. त्यांनी काय सांगितलं खूप सिंपल मध्ये की युनिव्हर्स मध्ये खूप सारे डस्ट पार्टिकल होते आणि या डस्ट पार्टिकल्स मध्ये काही व्हायब्रेशन्स क्रिएट झाले आणि या व्हायब्रेशन्स मुळे ते सगळे जे आहेत तर त्यांच्यामध्ये एक फोर्स तयार झाला नोन ॲज आयसोटोनिक फोर्स किंवा त्याला आपण सेम सेम अट्रॅक्शन म्हणूया. आणि हे ज्या फोर्समुळे आयसोटॉपिक फोर्स आणि या सगळ्यामुळे सगळे अट्रॅक्टिव्ह फोर्सनी सगळे डस्ट पार्टिकल एकत्र आले आणि खूप मोठा गोळा बनला. आता याच्यामध्ये सगळ्यात मेजर जे कंपोनेंट होतं तर ते होतं हायड्रोजन. आणि त्यामुळे नियर अबाउट 20 बिलियन इयर अगो याचं काय झालं तर हे ब्लास्ट झालं. आता ब्लास्ट झाल्यामुळे खूप सारे छोटे छोटे गोळे दूरवरती फेकले गेले आणि ब्लास्ट झाल्यामुळे यांचं टेम्परेचर वाढलं आणि ते जे गोळे होते तर ते गोळे म्हणजेच आताचे प्लॅनेट सिस्टीम किंवा त्याला आपण सोलार सिस्टीम म्हणतो. आणि जिथे ब्लास्ट झाला होता तिथे आजही ब्लास्ट चालू आहे आणि त्याला आपण म्हणतो म्हणजे सूर्य. मग आता हा सूर्य आणि बाहेर फेकले गेलेले गोळे म्हणजे प्लॅनेट ज्याला आपण ग्रह म्हणतो आणि आपली एक सोलार सिस्टीम बनली. आपण ज्या सोलार सिस्टीम मध्ये अर्थ मध्ये राहतो तर त्या सोलार सिस्टीमचं नाव आहे मिल्की वे. कुठली सोलार सिस्टीम मध्ये राहतो आपण? मिल्की वे या सोलार सिस्टीम मध्ये आपण राहतो. या सोलार सिस्टीमचा एक पार्ट आहे दॅट इज द अर्थ. पण मग जी अर्थ बनली होती सुरुवातीला तिचं टेम्परेचर खूप जास्त होतं. बनली कशाने होते? आता जे पहिल्यांदा जे हॉट गॅसेस आणि कॉस्मिक डस्ट पार्टिकल जे होते तर त्या डस्ट पार्टिकलला म्हटलं जातं नेबुला. जे डस्ट पार्टिकल होते ना तर त्या डस्ट पार्टिकलला म्हटलं गेलं नेबुला. आणि हे नेबुला जेव्हा हॉट गॅसेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले त्याचा ब्लास्ट झाला स्पेसिफिक असे काही प्लॅनेट बनले तर त्याच्यामध्ये जे गॅसेस होते तर त्याच्यामध्ये त्याच्या क्रस्टला म्हणजे त्याच्या आतमध्ये कोरला जे काही गॅसेस होते तर ते होते म्हणजे जे काही एलिमेंट होते तर ते जनरली होते निकेल अँड आयन. हे कोरला होते निकेल आणि आयन कोरला होते आणि सरफेसला होतं हेलियम, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन. काय काय होतं बघा. कोरला काय होतं? हेलियम होतं, हायड्रोजन होतं, नायट्रोजन होतं, ऑक्सिजन होतं आणि कार्बन होतं. हे सगळे कोरला होतं. आणि सरफेसला हे सगळे एलिमेंट असल्यामुळे अर्थचं टेम्परेचर थोडं थंड व्हायला मदत झाली. आणि मात्र अर्थ जी बनलेली होती तर या अर्थ मध्ये आतमध्ये जे काही टेम्परे गॅस होता तर त्याच्यामध्ये नो ऑक्सिजन. ऑक्सिजन नव्हता. ऑक्सिजन नव्हता आतमध्ये. आणि त्यामुळे या अर्थच्या इन्व्हायरमेंटला म्हटलं जातं रिड्युसिंग इन्व्हायरमेंट. रिड्युसिंग इन्व्हायरमेंट. ठीक आहे. रिड्युसिंग इन्व्हायरमेंट. इथे रिड्युसिंग इन्व्हायरमेंट म्हटलं होतं. मग त्यानंतर हे होतं प्रिमिटिव्ह अटमॉस्फिअर ऑफ द अर्थ. मग त्याच्यानंतर इथे काय झालं तर अमोनिया, वॉटर आणि मिथेनचं फॉर्मेशन झालं. कारण प्रिमिटिव्ह अटमॉस्फिअर जे होतं तर ते प्रिमिटिव्ह अटमॉस्फिअर जे होतं तर ते होतं व्हेरी हॉट. व्हेरी हॉट. टेम्परेचर खूप जास्त होतं. असं म्हणतात की सुरुवातीला अर्थचं टेम्परेचर 5000 डिग्री सेल्सिअस होतं. आणि यामध्ये काय झालं तर अर्थ स्लोली स्लोली टेम्परेचर कमी व्हायला लागलं, कूल व्हायला लागलं.
आणि त्यानंतर हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, सल्फर असे गॅस याच्यामध्ये होते. सो अर्ली ऍटमॉस्फिअर मध्ये काय काय होतं, तर इथे होते हायड्रोजन, हायड्रोजन, नायट्रोजन, नायट्रोजन, सल्फर, हायड्रोजन, नायट्रोजन, सल्फर असे काही हा अजून एक महत्वाचं राहिलं दॅट इज द कार्बन. तर हे काही गॅस या प्रिमिटिव्ह ऍटमॉस्फिअर मध्ये होते. आणि या प्रिमिटिव्ह ऍटमॉस्फिअर मध्ये असलेले जे गॅस होते, तर त्यांच्यामध्ये रिॲक्शन झाली. त्यातला सगळ्यात जास्त हायड्रोजन जो आहे तर तो जास्त ऍक्टिव्ह होता. आणि त्यापासून मिथेन, अमोनिया, वॉटर, हायड्रोजन, सल्फर हे काही घटक बनले. त्यांच्यामधून काय झालं, रिॲक्शन झाली यांची आणि यांच्यापासून CH4, NH3 म्हणजे अमोनिया, त्याच्यानंतर H2O म्हणजे वॉटर आणि H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाइड. तर या सगळे जे काही गॅसेस आहेत तर ते फॉर्मेशन झालं. ओके. काय काय बनला, मिथेन बनला, मिथेन बनला, त्याचबरोबर अमोनिया बनला, त्यानंतर वॉटर बनलं आणि हायड्रोजन सल्फाइड. तर हे सगळे जे गॅस आहे तर हे बनले. ओके. आता या नंतर काय झालं, तर याच्यानंतर पुढे बनलं ते म्हणजे सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल. आता अर्थचं टेम्परेचर कमी कमी होत चाललंय आणि सगळ्यात सुरुवातीला जे काही वॉटर वेपर स्टीम ज्या होत्या वॉटर वेपर जे होते, तर त्याला थंड झाल्यामुळे वॉटर बनलं. आता वॉटर तयार झाल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हेवी रेनफॉल झाला. ओके. हेवी रेनफॉल झाला. आता हा हेवी रेनफॉल झालेला असल्यामुळे काय झालं, हेवी रेन आल्यामुळे काय झालं, तर जे वॉटर आहे तर ते या गॅसेस मध्ये मिक्स झालं आणि त्याच्यामुळे अर्थचं टेम्परेचर आणखी कमी झालं. म्हणजे तुम्ही घरात मध्ये बघितलं असेल बघा, आईने स्वयंपाक केल्यानंतर जो तवा असतो ज्याच्यावरती पोळी वगैरे भाजलेली आहे, तर तो गरम असतो. जर तो गरम तुम्ही तसाच बेसिंग मध्ये नेला आणि टॅप चालू केला, वॉटर त्याच्यावरती पडलं की त्याच्यावरती जसं पाणी पडतं, तव्याचं टेम्परेचर कमी होतं पण पाण्याचं टेम्परेचर वाढतं. तुम्ही बघितलं असेल पाणी त्याच्यावरती डान्स करतात, पाणीवाला डान्स. आणि याच्यामुळे काय होतं, तर तव्याचं टेम्परेचर कमी झालं, वॉटरचं टेम्परेचर वाढलं. सेम सिच्युएशन आपल्या अर्थ वरती झाली. जेव्हा हेवी रेनफॉल झाला तर तेव्हा पाण्याचं टेम्परेचर वाढलं, अर्थचं टेम्परेचर आणखी कमी झालं. पण पाण्याचं टेम्परेचर वाढल्यामुळे त्याच्यामध्ये बाकीचे काही जे काही मॉलिक्युल्स होते, ज्याच्यामध्ये रिएक्शनचा रेट वाढला आणि मॉलिक्युल्स याच्यामध्ये आणखी याला हेल्प केलं तर ते म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेजनी. आणि याच्यामध्ये खूप साऱ्या रिॲक्शन झाल्या, जसं की कंडेन्सेशन रिॲक्शन झाली, त्याच्यानंतर पॉलिमरायझेशन रिॲक्शन झाली, ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली, रिडक्शन रिॲक्शन झाली. आणि या सगळ्या टाईपच्या रिॲक्शन झाल्यामुळे काही मोनोसॅकराइड्स, अमिनो ऍसिड्स, प्युरिन्स, पिरिमिडिन्स, फॅटी ऍसिड, ग्लिसरॉल या सगळ्या सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं फॉर्मेशन झालं. आता हे सगळे मॉलिक्युल्स वॉटर बॉडीमध्ये होते. कुठले कुठले, तर मोनोसॅकराइड्स. कुठले कुठले होते बघा, तर मोनोसॅकराइड्स होते, मोनोसॅकराइड्स. त्याचबरोबर कुठले होते, न्यूक्लिक ऍसिड म्हणूया आपण सिम्पली, न्यूक्लिक ऍसिड, कारण त्याच्यामध्ये पिरिन्स पिरिमिडिन दोन्ही पण होतं. त्याच्यानंतर अमिनो ऍसिड्स, अमिनो ऍसिड्स, अमिनो ऍसिड्स होते. त्याचबरोबर काही फॅटी ऍसिड्स होते. ओके. फॅटी ऍसिड्स हे सगळे जे काय ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत हे तयार झाले. पण हे कुठे तयार झाले, तर वॉटर मध्ये तयार झाले. मग हार्डनेने या वॉटरला म्हटलं हॉट डायल्यूट सूप. त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे, हॉट डायल्यूट सूप. कोणी नाव दिलं होतं हे, तर हे नाव दिलं होतं हार्डन. हार्डनेने याला नाव दिलेलं होतं, दॅट इज द हॉट डायल्यूट सूप. आता हे हॉट डायल्यूट सूप किंवा त्याला म्हटलं होतं प्रिमिटिव्ह ब्रॉथ.
त्याला नाव दिलं आणखी प्रिमिटिव्ह ब्रॉथ. म्हणजे ब्रॉथ का म्हटलं, याचा अर्थ हे न्यूट्रिशन आहे. पण इथे अजूनही हे सगळं जे तयार झालं होतं, तर याच्यामध्ये काय होता, तर अब्सेंट होता ऑक्सिजन. याचा अर्थ हे सगळं इन्व्हायरमेंट कसं होतं, रिड्युसिंग इन्व्हायरमेंट होतं. तर रिड्युसिंग इन्व्हायरमेंट, हे सगळं इन्व्हायरमेंट जे होतं, तर ते होतं रिड्युसिंग इन्व्हायरमेंट होतं. क्लिअर इथपर्यंत? ओके. मग त्याच्यानंतर पुढे काय तयार झालं, तर याच्या नंतर पुढे झालं फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल. सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल पासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल तयार झालं. मग जे काही ऑर्गॅनिक मॉलिक्युल होते, मोनोसॅकराइड पासून पॉलीसॅकराइड बनले, फॅट्स बनले, प्रोटीन्स बनले, न्यूक्लिओसाइड्स बनले, न्यूक्लिओटाइड्स बनले. आणि हे जे पहिल्यांदा बनले, म्हणजे पॉलिमरायझेशन झालं अमिनो ऍसिडचं. आणि पहिल्यांदा जे पॉलिमरायझेशन झालं, पॉलिमरायझेशन ऑफ अमिनो ऍसिड. पॉलिमरायझेशन म्हणजे सगळे अमिनो ऍसिड जे आहेत, तर ते एकत्र आले. अमिनो ऍसिड्स एकत्र आले आणि त्याच्यापासून पहिला प्रोटीन बनला. आणि त्या प्रोटीनला म्हटलं जातं प्रोटोप्रोटीन्स. काय म्हटलं जातं? प्रोटोप्रोटीन्स. ओके. प्रोटोप्रोटीन्स जे आहे, तर ते तयार झाले. ओके. प्रोटोप्रोटीन्स तयार झाले. आणि हे प्रोटोप्रोटीन्स जे आहे, तर ते पहिल्यांदा तयार झाल्यानंतर ऍक्च्युली लाईफ इथून फॉर्मेशन स्टार्ट झालं. पहिल्यांदा प्रोटीन बनला. आणि प्रोटीन हा एक खूप मोठा लँडमार्क होता एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होण्यासाठी किंवा ओरिजिन ऑफ लाईफ तयार होण्यासाठी. कारण प्रोटीन जे आहे, तर तेच केमिकल रिएक्शन साठी खूप महत्वाचे आहेत. कारण ते काय करतात, कारण प्रोटीन्स हे काय काम करतात, तर प्रोटीन ऍज अ एन्झाईम काम करतात. आणि एन्झाईम आपल्याला माहिती आहे, एन्झाईम इट लीड टू इट ऍक्सेलरेट द रिएक्शन. रिएक्शनचा रेट वाढवतात. आणि रिएक्शनचा रेट वाढवतात आणि म्हणून रिएक्शन फास्ट होतात, हे आपल्याला माहिती आहे. आणि ह्यात सगळ्यात मोठा एक लँडमार्क होता, की एकदा का प्रोटीन तयार झाले, की एन्झाईम म्हणून काम करतील आणि लाईफ तयार होईल. मग याच्यानंतर नक्की काय झालं, तर याच्यानंतर पहिल्यांदा न्यूक्लिक ऍसिड फॉर्मेशन झालं. मग न्यूक्लिक ऍसिड जे आहे, तर ते इनऑर्गॅनिक फॉर्म सोबत ऑर्गॅनिक फॉर्म सोबत जेव्हा पहिल्यांदा आले. ओके. एकदा न्यूक्लिक ऍसिड एकतर आरएनएच्या फॉर्म मध्ये तयार झाले असतील, आरएनए किंवा डीएनएच्या फॉर्म मध्ये असतील. मग हे जे न्यूक्लिक ऍसिड जे बनलं, तर ते मग जेव्हा न्यूक्लिक ऍसिड प्लस इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल प्लस ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, हे जेव्हा सगळे एकत्र आले, तर यांच्यापासून पहिल्यांदा बनला प्रोटोबायॉन्ट्स. यांच्यापासून काय बनला, तर प्रोटोबायॉन्ट्स बनला. ठीक आहे. म्हणजे हे सगळे जे काही आहे, म्हणजे काय काय, न्यूक्लिक ऍसिड, डीएनए आरएनए जे यांना जॉईन होत, म्हणजे काय असेल डीएनए आरएनए मध्ये, काय असेल पहिली गोष्ट तर हे सांगतो. डीएनए आरएनए मध्ये काय असेल, तर एकतर याच्यामध्ये नायट्रोजन बेसेस असतील, त्याच्यानंतर शुगर असेल, पेंटोज शुगर, आणि फॉस्फेट असेल. आणि यांच्यापासून डीएनए आरएनए बनतील. डीएनए आरएनए आता नायट्रोजन बेसेस कुठले कुठले असेल, तर आपल्याला माहिती आहे डीएनए मध्ये. ठीक आहे. प्रोटोबायॉन पुढे सांगतो, हे बायॉन हे पुढे बोलू मी. त्याच्या अगोदर आरएनए डीएनए बद्दल बोलू. नायट्रोजन बेसेस जे आहेत, नायट्रोजन बेसेस, तर हे काय असेल, ऍडिनिन असेल, ग्वानिन असेल, सायटोसिन असेल, थायमिन असेल, हे डीएनए मध्ये असतील. डीएनए. आणि नायट्रोजन बेसेस जे आरएनए मध्ये असणार आहे, तर ते असणार ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरासिल, हे आरएनए मध्ये असणार आहे. पिरिन पिरिमिडिन्स एकत्र येऊन. त्याच्यानंतर जेव्हा नायट्रोजन बेसेस नायट्रोजन बेसेस प्लस शुगर मॉलिक्यूल, त्यांना एकत्रितपणे म्हटलं जाईल न्यूक्लिओसाइड्स. न्यूक्लिओसाइड. आणि नायट्रोजन बेसेस प्लस शुगर मॉलिक्यूल प्लस फॉस्फेट, याच्यापासून बनेल न्यूक्लिओटाइड.
न्यूक्लिओटाइड. आणि हे न्यूक्लिओटाइड त्याच्यानंतर दोन्ही एकत्र येऊन काय बनेल तर सिम्पली डीएनए किंवा आरएनए म्हणजेच न्यूक्लिक ऍसिड बनतील. आणि एकदा का न्यूक्लिक ऍसिड बनले आणि न्यूक्लिक ऍसिड फॉर्मेशन झाल्यानंतर प्रोटोबायॉन्ट्स बनेल. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की प्रोटोबायॉन्ट्स कसा बनेल तर न्यूक्लिक ऍसिड प्लस ऑर्गॅनिक मॉलिक्यूल प्लस इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल आणि यांच्यापासून काय बनेल तर प्रोटोबायॉन्ट्स बनेल. आणि जी प्रोटोबायॉन्ट्स आहेत तर याच प्रोटोबायॉन्ट्सला ओपेरिननी, ओके, प्रोटोबायन्सला ओपेरिन जो होता, ओपेरिन, तर यांनी नाव दिलं को असर्वेट्स. या ओपेरिननी जे नाव दिलं तर ते दिलं को असर्वेट्स. काय नाव दिलं? को असर्वेट्स 1924 मध्ये. आणि याला सिडनी फॉक्सनी नाव दिलं प्रोटेनॉइड्स. सिडनी फॉक्स जो आहे, पुढे गेल्यानंतर मी सांगेल सिडनी फॉक्स बद्दल. सिडनी फॉक्स नी याला नाव दिलं, सिडनी फॉक्सने याला जे नाव दिलं तर ते दिलं प्रोटेनॉइड. ओके, प्रोटेनॉइड्स. सिडनी फॉक्सने याला नाव दिलं प्रोटेनॉइड्स. सो ओपेरिनने नाव दिलं कोअसर्वेट्स, सिडनी फॉक्सने नाव दिलं प्रोटेनॉइड्स. आणि प्रोटेनॉइड्सचाच मीनिंग होतो मायक्रोस्फिअर. मायक्रोस्फिअर्स, तर हे पण लक्षात ठेवा. आता ओपेरिनने याला नाव दिलं कोअसर्वेट्स म्हणजे काय तर सिम्पली काय तर हे ऍग्रिगेशन होतं हायड्रोफोबिक प्रोटीन आणि लिपिड्स. हायड्रोफोबिक प्रोटीन आणि लिपिडचं जेव्हा कोअसर्वेट झालं म्हणजे ऍग्रिगेशन झालं, गोळा झाले एकाला, तर त्याला नाव दिलं कोअसर्वेट्स. आणि यातले जे लिपिड्स होते तर ते लिपिड ने एक लेयर फॉर्म केला, डबल लेयर स्ट्रक्चर फॉर्म केलं, आउटर लेयर, इनर लेयर, आणि हे प्रिमिटिव्ह सेलचं स्ट्रक्चर होतं ज्यामध्ये इम्बिबिशन सारखे किंवा ऑस्मोसिस सारख्या किंवा डिफ्युजन सारख्या काही प्रॉपर्टीज होत्या. आणि त्यामध्ये हे लिपिड आणि प्रोटीन्स किंवा प्रोटीनाइड म्हणू तर यांच्यापासून पहिली लिव्हिंग सेल बनली आणि ज्याला नाव दिलं फर्स्ट प्रिमिटिव्ह लिव्हिंग सिस्टीम नोन ॲज अ युबायॉन्ट्स. आणि याच्यापासूनच जे कोअसर्वेट्स आहेत तर त्याच्यापासूनच बनले पहिल्यांदा युबायॉन्ट्स. युबायॉन्ट्स पहिली लिव्हिंग सेल किंवा यालाच म्हटलं जातं प्रोसेल. ओके, प्रोसेल किंवा प्रोटोसेल. ओके, प्रोटोसेल. तर हे सगळे नाव या पहिल्या ऍग्रिगेशन्सला मिळाले. आणि एकदा का हे ऍग्रिगेशन झालं त्याच्यानंतर पुढे जे म्हटलं फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल. मग पहिली सेल जी बनली जिच्यामध्ये एक तर डीएनए किंवा आरएनए असेल, डीएनए किंवा आरएनए असेल, आणि डीएनए आरएनए सून जी पहिली सेल बनलेली होती तर ती एक तर बॅक्टेरिया सारखी असेल किंवा व्हायरस सारखी असेल. मात्र पहिली जी सेल बनलेली होती ऑक्सिजन नाहीये म्हणजे अनएरोबिक असेल. ओके, कशी असेल? अनएरोबिक. त्याच्यानंतर ही दुसऱ्यांवरती डिपेंड होती म्हणजे हेटरोट्रॉप्स असणार आहे, हेटरोट्रॉप्स. त्याच्यानंतर ही केमिकली सिंथेसाइज असणार आहे, केमिकली सिंथेसाइज. मग या सगळ्यांचा मिनिंग एकत्र घेऊन पहिली लिव्हिंग ऑर्गॅनिझमला म्हटलं किमो हेटेरोट्रॉप. हेटेरोट्रॉप्स. ओके, पहिली लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशी होता? किमो हेटेरोट्रॉप होता. किमो दॅट मीन्स केमिकली सिंथेसाइज. हेटेरोट्रॉप मीन्स डिपेंड ऑन अदर्स, दुसऱ्यांवरती डिपेंड असलेले. ओके, सो पहिली सेल इथे बनली होती. मग आता नक्की पहिली सेल बनल्यानंतर हे प्रूव्ह कसं केलं? ही थिअरी दिलेली होती आतापर्यंत, ओपेरन हार्डनीची थिअरी. पण हिला प्रूव्ह करण्यासाठी पुढे एक एक्सपेरिमेंट आला. त्या एक्सपेरिमेंटचं नाव होतं युरे अँड मिलर एक्सपेरिमेंट, जो की आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. विद्यार्थी मित्रांनो, आजचं हे सेशन लाईव्ह घेण्याऐवजी प्रीमियर मुद्दामून मी टाकलेलं आहे.
माझं थोडंसं एक मीटिंगमध्ये मी बिझी होतो आज आणि उद्या असे 2 दिवस. त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रीमियरमध्ये व्हिडिओ देईल. लाईव्ह लेक्चर घेण्याचा प्रॉब्लेम असा आहे, की त्या टाईमला मी अवेलेबल नाहीये. माझी मीटिंग आहे आणि त्यामुळे 2 दिवस आज आणि उद्या आपले लेक्चर जे आहेत तर ते रेकॉर्ड करून प्रीमियरला मी टाकून देईल. ते तुम्ही बघा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही सजेशन असेल तर मला WhatsAppला मेसेज नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी पूर्ण सीरीज आपण फ्रीमध्ये केलेली आहे. अजूनही ज्यांनी ॲप डाउनलोड केलं नसेल त्यांनी ॲप डाउनलोड करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन असेल ज्यांच्यापर्यंत आपल्याला अजून व्हिडिओ पोहोचलेले नसेल तर त्यांच्याकडे व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय. हॅपी लर्निंग. टेक केअर.